हॅलो राम राम, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाडक्या बाबूच्या कट्ट्यावर. आणि आज आहे मकर संक्रांती. अरे आराम करून बनलो आवाज करतो, सॉरी. चांगला दिवस आहे आज, शिवाय नाही घालायचा. तर तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तर मी बोलत होतो तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर खरं तर माझ्या नाकातून असं गुळ वाहत आहे ना, आज जरा तब्येत ठीक नाही, सर्दी झाली, म्हणून त्याचेच लाडू बिडू बनवून तुम्हाला देईन मी पाठवून. मस्ती मस्ती तरच थोडी करणं, एवढं गुळ नाही वाहत माझ्या नाकातून. तर आज स्पेशालिटी काय, कामाला जायचं आणि घरी यायचं. कारण यार भाई, आपल्याला पतंग वगैरे उडवता येत आहे ना. मी कधी ट्राय पण नाही केली आणि उडवायची, आणि कधी टाइम पण नाही भेटला. उडवायची इच्छा होती पण कधी टाइम पण नाही भेटला. आणि बघू कधी नशिबात असेल तर उडवू. एकदाच फक्त मी हातात घेतलेली पतंग, ती पण अशी उडवली नव्हती, ती उडालेली पतंग होती. म्हणजे एका मित्राने फक्त माझ्या हातात दिली, ते पण 2 मिनिटासाठी. त्यापेक्षा असं नाही तिथे, कारण त्याची होती तेच आपला वडा आपला पाव. एक दिवस आहे ना असं मस्त गुजरातला जायचं. तिकडचा काईट फेस्टिवल म्हणजे जबरदस्तच असतो. असं मी बघितलं आता तारक मेहतामध्ये पण बघितलं, एवढा भारी असतो. म्हणजे सगळीकडे पतंग असतात बाहेर, पूर्ण जोरदार असतं. तिकडे महोत्सवच वेगळा सीन असतो, माहोलच वेगळा असतो बाहेर. आणि ते पण एवढं छोट्याशा पतंग नसतात बाहेर, लय मोठ्या पतंग असतात एकदम. ट्रक एवढा मोठा, ते पण ट्रक, आणि लगातार त्या 100-200 पतंग असतात ना ते एका ह्याला रशीला. तर असे म्हणजे एवढे मोठे पतंग कशा दिसत असतील, आणि उडवत कशा असतील भाई ते लोक. गाड्या बिड्या लागत असतील उडवायला त्यांना. बघू कधीतरी मुहूर्त भेटलं तर जाऊ. आता मागे गुजरातला जाऊन आलो, पण ते कामासाठी जाऊन आलो ना. कामासाठी नाही जायचं, फिरायला जायचं, फिरायला फक्त. आम्हाला थोडं फिरायला भेटलेलं, पण ते फक्त नावाला, जास्त नाही. आणि लगेच नंतर कामाला लागायला लागलेलं. त्यामुळे काय म्हणणं वाटलं, अरे यार ही सर्दी आजच व्हायला पाहिजे होती. अरे मला सर्दी कधी पण होते, ते पण आहे. कंटिन्यू मी नाक चोळत असतो कधी पण. त्यामुळे माझा फेस पण, डोळे पण खराब होऊन जातात, एकदम बारीक होऊन जातात. अरे आज इलेक्शन आहे ना, असं मला तरी वाटतं. कारण काल रात्री माझ्या मित्राने ना फोन केला मला, रात्री 12 वाजता, मला वाटतं 1 वाजता. तो बोलत होता पैसे कमवायचे असतील तर ये करून. ते बोललो रात्री कसले पैसे कमवतात भाई. तर मला आणि जाम झोप आली. मी जास्त काल जरा काम भरपूर केलं, म्हणून जाम झोप आली. म्हणून मी बोललो नको भाई. बोलतो 500,000 रुपये कमवायचे असतील तर ये करून. बोलला असं काय काम आहे, बोलतो. नंतर मग विचारलं रे, पैशांचं नाव ऐकून माझी नियत बदलली. मग मी विचारलं रे काय काम आहे. बोलतो तिकडे जाऊन उभं राहायचंय, पैसे वाटायचे, असं काहीतरी बोलत होता मला. मी पण झोपेत होतो, मला एवढं नाही माहिती, पण एवढं कन्फर्म की पैसे वाटायला बोलवत होतं. ते बोललो नाही बाबा, मी जरा जास्त दमलोय. बोललो आराम घ्या. नुकसान झालंय माझं. मकर संक्रांतीच्या दिवशी फेडायला लागेल.